ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन इतर गुन्हेगारांवरती जरब बसावा म्हणून या विषयाच्या ताई खटला शासन चालवेल, शिक्षा कोर्ट देत असतं, ते कोर्टात ठरवेल. चला पुढे. ह्या गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे, ह्या मताचं आपलं सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि जी स्पेसिफिक मागणी आपण केलेली आहे की फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा लवकर आला पाहिजे, त्यासाठीचे आदेश हे आजच्या आजच दिले जातील आणि ठराविक टाइमलाईन ठरवून दिलं जाईल. आणि अध्यक्ष महोदय, सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवली जाईल अशी गोष्ट आज मी करतोय. आणि जो कोणी गुन्हेगार आहे तो 20 वर्षाचा जो इसम आहे त्याला नाही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ज्यावेळेला बघा शेवटी पॉक्सो अंतर्गत आपण ही कारवाई करत आहोत. पॉक्सोचे विशेष न्यायालय ऑलरेडी आहेत, त्याच्यानंतर ही केस या केसेस चालतात, पण तरी सुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ही केस ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, अशा घटना घडू नये हे अतिशय क्रूर कृत्य आहे आणि चिमुरडींच्या अशा पद्धतीने बलात्कार करून हत्या होणं हे अतिशय वाईट घटना आहे. तर त्याला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी शासन काय करणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन इतर गुन्हेगारांवरती जरब बसावा म्हणून या विषयाच्या ताई खटला शासन चालवेल, शिक्षा कोर्ट देत असतं, ते कोर्टात ठरवेल. चला पुढे. प्रश्न क्रमांक 4 देतो, पुढच्या प्रश्नात देतो. तुम्ही प्रत्येक प्रश्नावर बोलू शकता याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्हाला पुढच्या प्रश्नात 71. चला प्रश्न क्रमांक 4. 71-13